मुंबईत भाजपच्या वतीनं तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानापासून गिरगाव चौपाटीवरील शहीद तुकाराम ओंबळे स्मारकापर्यंत ही भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिरंगा रॅलीत सहभाग घेतला। दोन्ही राष्ट्रवादी पक्ष विलीनीकरणावर सध्या तरी चर्चा नाही असं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलंय। कोणताच प्रस्ताव नाही, त्यामुळे चर्चेचा विषय नाही असं अजित पवारांनी म्हटलं। राष्ट्रवादीचे 2 गट पडले तेव्हा मलाही अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून ऑफर होती, पण मी शरद पवारांसोबत राहिलो असा गौप्यस्फोट एकनाथ खडसेंनी केला। माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकरांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। दुसऱ्या कोणत्याही पक्षात जाण्याचा विचार नाही असं स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिलं। राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न शिवसेना शिंदे गटाकडून सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। राज ठाकरे महायुतीसोबत आले नाहीत तरी चालतील, पण त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्रितपणे मुंबई महापालिका लढू नये असा प्रयत्न शिंदे सेनेकडून होत असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं। ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चेवरनं संजय राऊतांनी राज ठाकरेंना टोला लगावला। राज ठाकरे म्हणजे मुक्त विद्यापीठ आहे, तिथे खिचडी पण मिळते, पदवी पण मिळते, मुक्त विद्यापीठाचे ते कुलगुरू आहेत असं राऊत म्हणाले। त्यांच्या प्रस्तावाला आम्ही सकारात्मक प्रतिसाद दिला होता। दरम्यान एकत्र आल्यावर त्यांनी महाराष्ट्रद्रोह्यांशी संबंध ठेवू नये असं राऊत म्हणाले। अजित पवार, शरद पवार आणि सुप्रिया सुळे एवढाच राष्ट्रवादी पक्ष आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेवरून मंत्री चंद्रकांत पाटलांनी टोला लगावला। अजित पवार हे रेम्या डोक्याचे आहेत अशी टीका उभाटाचे खासदार संजय राऊतांनी अजित पवारांवर केली। मीच राष्ट्रवादीला जन्म दिला अशी भूमिका अजित पवार घेतात असं राऊत म्हणाले। पुण्यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं। यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीकांत शिंदेंनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं। नागपूरमध्ये बच्चू कडूंच्या प्रहार जनशक्ती पक्षातर्फे रक्तदान आंदोलन करण्यात आलं। यावेळी रक्तदान करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी करण्यात आली। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सिद्धार्थ खरातांना लग्न समारंभात जोरदार त्यांनी डान्स केला आणि यावेळी त्यांनी हातात तलवार घेत डान्स केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। नाशिकमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने धर्मवीर फाउंडेशनच्या वतीनं हिंदू महासभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी गोपीचंद पडळकरांनीही उपस्थिती लावली। माजी मंत्री बच्चू कडूंचा कराडमध्ये अनोखा अंदाज पाहायला मिळाला। कराडमध्ये बच्चू कडू आले असता त्यांनी रिक्षातून प्रवास केला। नांदगावमधील 65 वर्षीय आजीच्या रिक्षातून प्रहार पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू यांनी कराड शहरातून फेरफटका मारला। बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी गाण्यावर ठेका धरलाय। दरम्यान त्यांच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावरती जोरदार व्हायरल झाला। पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनी अपघातग्रस्तांना मदत केली। सासवड दसरापूर मार्गावर दुचाकीचा अपघात झाला आणि या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाला शिवतारेंनी स्वतःच्या वाहनातून रुग्णालयात दाखल केलं। नवी मुंबईमधील गणेश मंदिरावरनं भाजप आणि शिवसेनेमध्ये झुंपली आहे। मंदिर पाडण्यासाठी बैठक घेऊन नवी मुंबई महापालिका आणि वन विभागावर दबाव टाकण्यात आल्याचा आरोप विजय चौगुलेंनी केला। वेळ पडल्यास गोळ्या झेलू, पण आम्ही मंदिर पाडू देणार नाही अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगावमध्ये भव्य तिरंगा मशाल रॅली काढण्यात आली। भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर सैनिकांचं मनोबल वाढवण्याकरता आणि शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ही रॅली काढण्यात आली। या रॅलीत सर्व धर्मीय सर्वपक्षीय नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। अहिल्यानगरच्या श्रीरामपूर शहरात सकल हिंदू समाज आणि श्रीराम संघाच्या वतीनं तिरंगा रॅली काढण्यात आली। पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली देण्यात आली। तसंच शहीद जवानांच्या कुटुंबाकरिता गोळा करण्यात आलेल्या आर्थिक मदतीचा धनादेश महसूल प्रशासनाकडे देण्यात आला। वसई विरार परिसरातील अनधिकृत बांधकामांप्रकरणात ईडीने गुन्हा दाखल केला। या प्रकरणी नालासोपारा मीरा भाईंदर महापालिकेच्या हद्दीत ईडीनं 13 ठिकाणी छापेमारी केली। हा प्रकार 2009 पासून सुरू असून या प्रकरणी तपासाला गती आली आहे। जळगाव शहरात छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली। यावेळी आमदार सुरेश भोळेंनी वर्षभरात शहरात आता महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याची घोषणा केली आहे। सफरचंदनंतर पुण्यात तुर्कीच्या ड्रायफ्रुट्सवर व्यापाऱ्यांनी बहिष्कार टाकला। भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बहिष्काराचा निर्णय घेण्यात आला।
अमरावतीचे सुपुत्र भूषण गवई सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी नियुक्त झालेत. अमरावतीमध्ये लाडू वाटप करत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. बीडच्या गेवराई तालुक्यातील एका गावात गतिमंद मुलीला व्यसनाधीन बापानं गोठ्यात बांधून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. दरम्यान शेजारील महिलेच्या जागरूकतेमुळे या मुलीची सुटका झाली. सध्या त्या मुलीला छत्रपती संभाजीनगरमध्ये पुनर्वसन केंद्रात दाखल करण्यात आले. दहिसर मीरा भाईंदर मेट्रो 9 या मार्गिकेवरील दहिसर ते काशीगाव मार्गावर मेट्रोची चाचणी करण्यात आली आणि यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मेट्रोतून प्रवास केला. मुंबईत पुन्हा हिंदी मराठी भाषेचा वाद दिसून आला आहे. भांडूप परिसरात राहणाऱ्या जोडप्याने डॉमिनोज पिझ्झाच्या डिलिव्हरी बॉयला मराठी येत नसल्यानं पैसे देण्यास नकार दिला. मुंबईतील भांडूप परिसरातील साई राधे नावाच्या इमारतीत हा प्रकार घडला. हा संपूर्ण प्रकार डिलिव्हरी बॉयने आपल्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड करून सोशल मीडियावर शेअर केला. अकोला जिल्ह्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील रोहना गावात गेल्या 6 महिन्यांपासून पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. गावातील लोक नदीपात्रात खड्डे खोदून त्यामधील पाणी पित आहेत आणि हे पाणी दूषित असल्यानं स्थानिकांचं आरोग्यही धोक्यात आलंय. त्यामुळे पाण्याचा प्रश्न सोडवण्याची मागणी स्थानिक करतात. पुणे जिल्ह्याच्या मावळमध्ये सलग तिसऱ्या दिवशी पावसानं हजेरी लावली. पावसामुळे पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर वाहन चालकांची तारंबळ उडाली होती. कल्याण डोंबिवली आणि दिवा भागात मुसळधार पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारंबळ उडाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान उकड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. साताराच्या कराडमध्ये 9वारी साडीतल्या 65 वर्षांच्या आजी चक्क गर्दीतून सुसाट रिक्षा चालवताना पाहायला मिळत आहे. उतार वयात आराम करण्याऐवजी रिक्षा चालवणाऱ्या या धाडसी आजींचं सर्वांकडून कौतुक करण्यात आलं. मुंबई आग्रा महामार्गावरील चांदवडच्या राहुड घाटात वाहतूक ठप्प झाल्याचं पाहायला मिळालं. तब्बल 4 ते 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. रस्त्याचं काम सुरू असल्यामुळे वाहतूक कोंडी होते. चोपडा शहरातील 2 ज्वेलर्स दुकानं अज्ञात चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. संबंधित घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यामुळे परिसरातल्या ज्वेलर्स मालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. प्रेम प्रकरणातून एका तरुणाने आपल्या प्रियसीची धारदार कोयत्याने हत्या केली आणि त्यानंतर त्यानं काही क्षणातच स्वतःला गळफास घेऊन संपवलं. आत्महत्या केली. रायगडच्या सुधागड तालुक्यातील परळीमध्ये मंगळवारी संध्याकाळी धक्कादायक घटना घडली. अवकाळी पावसामुळे जळगावमध्ये 1000 हेक्टरवरील केळी पिकांचं नुकसान झाल्याची माहिती समोर आली. सर्वाधिक नुकसान मुक्ताईनगर, रावेर, धरणगाव, एरंडोल, बोदवड या तालुक्यांमध्ये झाले आणि त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले. पुण्यातील वाघोलीमध्ये द बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला. अहिल्यानगरकडून पुण्याकडे जाताना वाघोलीजवळ चालू कारने अचानक पेट घेतला. आगीत कार जळून खाक झाली. सुदैवानं या दुर्घटनेत कुणीही जखमी झालेलं नाही. अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयातील डीपीमध्ये शॉर्ट सर्किट झाला आणि त्यामुळे डीपीच्या बाजूला असलेल्या पालापाचोळ्याला आग लागली. तर सुरक्षा रक्षकाच्या कर्मचाऱ्यांनी आग विझवली आणि त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मोंढ्याच्या आमगाव नगर परिषदेसमोर कंत्राटी महिला कर्मचाऱ्याने मुलांसह आमरण उपोषण सुरू केलेलं आहे. कंत्राटींवर काम करणाऱ्या महिलेला परत कामावर घेण्यात यावं अशा मागणीकरता उपोषण सुरू करण्यात आलं. धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिर संस्थान कार्यालयात एका पुजाऱ्याने दारू पिऊन कार्यालयाची तोडफोड केली. पुजाऱ्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान फरार झालेल्या पुजाऱ्याच्या पोलिसांकडून शोध घेण्यात येतोय. जळगावमध्ये मध्य प्रदेशचे मंत्री विजय शहा यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. कर्नल सोफिया कुरेशी यांच्या विरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. बीड जिल्हा परिषदेत छत्रपती संभाजीराजांच्या पुतळ्याचं काम रखडल्यानं सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. तातडीनं रखडलेलं काम पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली. जळगाव शहराबाहेरून जाणाऱ्या बायपास रस्त्याच्या कामाला 31 मेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. 6 वर्षांपासून प्रलंबित काम वेळेत पूर्ण होणार आहे का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दापोलीच्या कोकण कृषी विद्यापीठात 43वा दीक्षांत समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, उद्योगमंत्री उदय सामंतही उपस्थित होते. बुलढाण्याच्या अजिंठा पर्वतरांगेत असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यात वन्य प्राण्यांची गणना करण्यात आली. ज्ञानगंगा अभयारण्यात 11 बिबट, 25 अस्वल आणि 6 तरसांची नोंद झाली आहे. बीडच्या महालक्ष्मी चौकात संभाजी महाराज जयंतीच्या पूर्वसंध्येला छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला होता. बेकायदेशीरपणे पुतळा बसवणाऱ्या 6 तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. गडचिरोलीमध्ये माओवादी संघटना सीपीआयने केंद्र सरकारला शांतता चर्चेसाठी आवाहन केलं. माओवाद्यांच्या केंद्रीय समितीच्या प्रवक्त्यांनी याबाबत पत्रक जारी करत हे आवाहन केलं.
पंढरपूरच्या करमाळामध्ये वडिलांच्या मृत्यूनंतर विधी करून परत येत असताना झालेल्या कारच्या अपघातात मुलाचा मृत्यू झालाय, तर 4 जण गंभीर जखमी झालेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खेडच्या मुंबई गोवा महामार्गावर ट्रक आणि टँकरचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही चालक गंभीर जखमी झाले, त्यामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. चाळीसगावच्या रेल्वे स्थानकावर व्यवहारात सापडलेल्या विद्यार्थिनीनं 10वीच्या परीक्षेत 89% गुण मिळवलेत. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करण्याचा विद्यार्थिनीचा मानस आहे. दरम्यान विद्यार्थिनीचं सर्वत्र कौतुक करण्यात येतं. राज्यातील महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेकडून उद्यापासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारण्यात आलं. विविध मागण्यांसाठी कृषी सहाय्यक संघटना आक्रमक झाली आहे आणि या पार्श्वभूमीवर कराडमध्ये कृषी सहाय्यक संघटनेकडून निदर्शनं करण्यात आली. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संतोष महात्मे यांनी दुर्बल घटकातील मुलीचं पालकत्व स्वीकारलंय. यावेळी त्यांनी मुलीच्या कन्यादानाची जबाबदारी देखील पूर्ण केली आहे. शिरूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातील पाणीसाठा सध्या अत्यंत कमी प्रमाणात शिल्लक राहिल्यानं शिरूर नगर परिषदेने कठोर असा निर्णय घेतला. गुरुवार शहरात 1 दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचं निवेदन नगरपालिकेने जाहीर केलं. कृष्णा नदीच्या संवर्धनासाठी 4 राज्यातील सामाजिक कार्यकर्ते, जलतज्ञ आणि अभ्यासक एकत्रित आलेत. कृष्णा नदीच्या प्रदूषण मुक्तीसाठी कृष्णा कुटुंब या उपक्रमाअंतर्गत कृष्णा जलयात्रा सुरू करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांना तंत्रज्ञानात निपुण बनवण्याकरता पालिका एआयची मदत घेणार आहे. प्रशासनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक पारदर्शकता, कार्यक्षमता आणि वेग आणण्याकरता आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिका हद्दीत 121 किलोमीटर लांबीचे नाले असून या नाल्यांच्या सफाईची कामं मनपा प्रशासनाकडून सुरू करण्यात आलेली आहेत. आतापर्यंत 80 किलोमीटर नाल्यांची सफाई पूर्ण झालेली आहे आणि या कामामुळे नाल्यातून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहातील अडथळे दूर करण्यात आले. पिंपरी चिंचवडमध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आणि त्यामुळे नागरिकांमध्ये तारंबळ उडाली. धाराशिव जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. जोरदार पावसामुळे शेती शिवारात पाणी साचले, त्यामुळे शेती पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी चिंतेत सापडला. नाशिकच्या चांदवड देवळा परिसराला अवकाळी पावसाचा तडाखा बसला आणि पावसामुळे अनेक पोल्ट्री फार्म आणि शेडनेट उद्ध्वस्त झाले. शिवाय कांदा आणि आंब्याला मोठा फटका बसला. रत्नागिरीमध्ये अवकाळी पाऊस आणि हवामानातील बदलामुळे आंब्याला मोठा फटका बसला. आंब्यावर रोगांचा प्रादुर्भाव झाला, त्यामुळे आंबा बागायतदार आर्थिक संकटात सापडला. सोलापूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं बुद्धमूर्ती स्थापना आणि सामूहिक बुद्ध वंदना कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. याप्रसंगी उपस्थित राहून भगवान बुद्धांच्या मूर्तीचं अनावरण करत सामूहिक बुद्ध वंदना करण्यात आली. नाशिकच्या येवला तालुक्याला अवकाळी पावसानं झोडपून काढलं. सावखेडा नगरसूल परिसरात वादळी वाऱ्याचा मुसळधार पाऊस कोसळला आणि पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला. धाराशिवमध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं हजेरी लावली. धाराशिवसह उमरगा, लोहारा, तुळजापूर तालुक्यात जोरदार पाऊस कोसळला. पावसामुळे 30 गावांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला. पुण्यात उच्चभ्रू सोसायटीमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला. वाणेर परिसरातील 4 स्पा सेंटरला पुणे पोलिसांनी टाळं ठोकलंय. वाणेर इथं स्पा सेंटरच्या प्रकरणी स्पा चालक, मॅनेजरसह जागा मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ब्रेकअपनंतर वैतागलेल्या तरुणाने प्रियसीला अश्लील फोटो पॉर्न वेबसाईटवर व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा प्रकार पुण्यात समोर आला आहे. संबंधित तरुणावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तुर्कीच्या विरोधात भारतानं आक्रमक भूमिका घेतली. तुर्कीच्या TRT वर्ल्ड प्रसार माध्यमावर बंदी घालण्यात आली. जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये दहशतवाद्यांचा मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. AK-47 हँड ग्रेनेड आणि मोठ्या प्रमाणात जिवंत काडतुसं जप्त करण्यात आलेली आहेत. दरम्यान कालच भारतीय सेनेनं पाकच्या 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं होतं. बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव इथल्या बर्डे प्लॉट भागातील अवैधरित्या घरगुती गॅस सिलेंडरच्या टपरीवर शिवाजीनगर पोलिसांनी छापा मारला. ॲपेससह 20 सिलेंडर, कॉम्प्रेसर मशीन आणि इलेक्ट्रॉनिक वजन काटा पोलिसांनी जप्त केला. भिवंडीतील कल्याण रोड वाहतूक शाखेबाहेरील पथदिव्यांमधील केबलला आग लागली होती आणि शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. उल्हासनगर कॅम्प 4च्या बंजारा कॉलनी परिसरात एका टोळीने लोकांवर हल्ला करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली. मुंबईच्या रे रोडमधील
केबल स्टेड रोड ओव्हरब्रिजचं मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. आजपासून हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अंतर्गत या प्रकल्पाचं बांधकाम 14 फेब्रुवारी 2022 रोजी सुरू करण्यात आलेलं होतं. मुंबईतील अनेक भागांमध्ये मंगळवारी वळवाच्या पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावली होती. पुढील 2 दिवस मुंबईसह ठाणे पालघर भागात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे उन्हाची तीव्रता कमी झाली आहे. मुंबईच्या गोवंडीमधील शिवाजीनगर परिसरात 1 लाखांची लाच स्वीकारताना वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला रंगेहात अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. ब्रेकनंतर बघूयात इतरही घडामोडी. उल्हासनगरमध्ये एका हॉटेल मालक आणि मॅनेजरवर हल्ला करण्यात आला. के रॉयल रेसिडेन्सी या हॉटेलमध्ये रूम बुक केलेल्या ग्राहकांनी मालकावर हल्ला केला. हल्ल्याची सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. फोर्ट इथल्या काळा घोडा परिसरातील पेंट पार्क चालवणारी संस्था वाहनतळाचं अधिक शुल्क आकारत असल्याचं मुंबई महापालिकेने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये आढळून आलं आणि त्यामुळे या संस्थेविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली. पुण्यातील PMPMLच्या ताफ्यात 1000 नवीन बसेस दाखल होणार आहेत. पुणे महापालिका 300 आणि पिंपरी चिंचवड महापालिका 200 आणि PMRDA कडून 500 बस देण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. ठाकुर्लीमधील सर्वोदय लीला बिल्डिंग नंबर 1 इथे 13व्या आणि 14व्या मजल्यावर मध्यरात्री आग लागली. या आगीत घरांचं मोठं नुकसान झालंय. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसल्यानं मोठा अनर्थ टळला. मुंबई महानगरपालिकेने मलबार हिलवर तयार केलेल्या शांत निसर्गरम्य पायी प्रवासाबरोबरच चौपाटीचा सुंदर नजारा दाखवणारा नेचर ट्रेल वॉक पर्यटकांसाठी मुंबईकरांकरता सुखद अनुभव देणारा आहे. केवळ एका महिन्यात 1 लाखांहून अधिक पर्यटकांनी याला भेट दिली असून त्यातून पालिकेला सुमारे 27 लाखांचा महसूल मिळाला आहे.